अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण जर बघितलं तर वारंवार सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेच निकाल लागतोय अशा प्रकारची प्रतिक्रिया समोर येते, तर या संदर्भात नेमकं काय सांगशील? शेजाल, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुप्रीम निवडणूक आयोगानं हा निकाल दिलेला आहे। कारण 15 तारखेला आपल्याला माहिती की राज्यसभेचा निवडणुका संदर्भातील अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगानं खरं तर हा निकाल दिलेला आहे। अशाच प्रकारचा निकाल शिवसेनेच्या केसमध्ये घडलेला होता। तीच सेम पार्श्वभूमी राष्ट्रवादीच्या केसमध्ये घडल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर जवळपास 7 ते 8 वेळा या सगळ्या संदर्भात युक्तिवाद झालेला होता निवडणूक आयोगामध्ये। दोन्ही बाजूंनी अजित पवारांच्या गटाकडून असेल किंवा शरद पवारांच्या गटाकडून असेल, मनिंदर सिंग असतील, अभिषेक मनु सिंघवी असतील, नीरज किशन कौल असतील, यांच्यासारख्या वकिलांनी जो आहे, देवदत्त कामत असतील, यांच्यासारख्या वकिलांनी खरं तर जोरदार युक्तिवाद केला होता। पण त्यानंतर देखील शरद पवार यांच्या गटाकडे खरं तर ही चिन्ह आणि पक्ष गेलेला नाही आहे। हा निकाल जो आहे तो अजित पवार यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला होता। आज निवडणूक आयोगानं 143 पानांची जवळपास ही ऑर्डर जी आहे ती पूर्ण केलेली आहे आणि त्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राजकीय पक्ष हा अजित पवार यांचाच आहे। या पार्श्वभूमीवरती शेजार आपण जर बघितलं तर 2 महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत। कारण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देखील या सगळ्या संदर्भात निकाल द्यायचा आहे। राहुल नार्वेकरांना निकाल देताना प्रामुख्यानं हा मुद्दा सांगायचा आहे की जे आमदार अपात्रता प्रकरणातील जयंत पाटील, जे शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी मागणी केलेली आहे की अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांना अपात्र करा। त्या पार्श्वभूमीवर देखील हा निकाल जो आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे शेजल। हा निकाल 2 गोष्टीसाठी मी म्हटलं तसं महत्त्वाचं असणार आहे। 15 तारखेपर्यंतच हा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना द्यायचा आहे। दुसरीकडे 15 तारखेपर्यंतच राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात अर्ज भरण्याची मुदत आहे। त्यामुळं दोन्ही अनुषंगानं हा निकाल जो आहे तो अगदी महत्त्वाचा आहे। त्यामुळं या निकालाचे परिणाम जे आहेत ते राज्याच्या राजकारणावरती कशा पद्धतीने होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे शेजल। निश्चितच प्रमोद, ते बघणं तर महत्त्वाचं असणार आहेच। मात्र हा निकाल कोणत्या मुद्द्यांच्या आधारावरती देण्यात आलेला आहे या संदर्भात नेमकं काय सांगशील? कारण आपण युक्तिवाद बघितलेला आहे आणि अनेक आरोप जे आहेत ते अजित पवार गटावरती या आधी देखील सिंघवी यांनी केलं असल्याचं आपण पाहिलं होतं। शिजल, खरं तर 143 पानांची ऑर्डर आहे। ही पूर्ण ऑर्डर अगदी काही वेळापूर्वी अपलोड जी आहे ती झालेली आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती। त्यामुळं यात जे प्रामुख्यानं मुद्दे मला दिसत आहेत त्या मुद्द्यानुसार विधानसभेमधील किंवा विधिमंडळामधील लोकप्रतिनिधींची संख्या अजित पवार यांच्याकडे जास्त आहे, म्हणून हा निर्णय जो आहे तो अजित पवार यांच्या बाजूने दिल्याचं प्राथमिकदृष्ट्या तरी मला तरी दिसतंय। इतर ऑर्डर जी आहे ती पूर्ण वाचावं लागणार आहे शेजल, कारण 143 पानाची खूप मोठी ऑर्डर आहेत। सविस्तर म्हणजे जो निवडणूक आयोगामध्ये युक्तिवाद झाला होता त्या युक्तिवादाच्या अनुषंगाने हे सगळे मुद्दे जे आहेत ते ऑर्डरमध्ये दिलेले आहेत। 3 मुद्द्यांवरती प्रामुख्यानं अशा प्रकारचा निकाल दिला जातो शेजल। पहिली गोष्ट बघितली तरी पक्षाची घटना काय सांगते, दुसरा मुद्दा असतो की लोकप्रतिनिधींची संख्या कोणाकडे आहे, आणि तिसरा मुद्दा असतो की तुमच्या सोबत म्हणजे संघटन कशा पद्धतीने आहे पक्षाचं, म्हणजे तुमच्यासोबत जिल्हाध्यक्ष किती आहेत, त्यानंतर तालुकाध्यक्ष किती आहेत, प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांची संख्या किती आहे, हा तिसरा मुद्दा असतो। या 3 मुद्द्यांचा विचार घेऊन खरं तर निकाल दिला जातो। पहिला मुद्दा घटनेचा असतो। या निकालामध्ये मला तरी घटना विचारात घेतल्याचं सध्या तरी जी मी ऑर्डर वाचली शेजल त्या ऑर्डरनुसार ते दिसत नाहीये। ऑर्डरनुसार मला हेच दिसत आहे की हा निकाल देताना लोकप्रतिनिधींची संख्या लक्षात घेतलेली आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये असणारे 53 आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यापैकी जवळपास 43 आमदार आमच्या बाजूने असल्याचं अजित पवार यांच्या गटाकडनं युक्तिवादादरम्यान सांगितलं गेलं होतं। तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देखील अजित पवार यांच्या गटाकडनं निवडणूक आयोगामध्ये सादर केलेलं होतं। तो एक मुद्दा। दुसरी गोष्ट बघायला गेलं तर संसदेतील म्हणजे राज्यसभा असेल किंवा लोकसभेमधील असेल त्या देखील पदाधिकाऱ्यांची संख्या दोन्हीकडून दिली गेलेली होती। लोकसभा आणि राज्यसभामध्ये शेजल आपण प्रामुख्याने जर बघितलं तर अजित पवार यांच्या गटाकडे प्रतिनिधित्व कमी आहे। म्हणजे फक्त जे प्रफुल्ल पटेल आहेत ते राज्यसभेतील खासदार आहेत आणि जे सुनील तटकरे आहेत प्रांताध्यक्ष आहेत अजित पवार यांच्या गटाचे, हे 2च फक्त खासदार लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये अजित पवार यांच्या गटाकडे आहेत। संसदेमधील संख्या जी आहे ती जास्त असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय ह्यांच्याकडे, शरद पवार यांच्या गटाकडे। मात्र असं असताना फक्त विधिमंडळातीलच लोकप्रतिनिधींची संख्या विचारात घेता हा निकाल अजित पवारांच्या गटाकडे दिल्याचा मला तरी सध्या ऑर्डरमध्ये दिसतंय। डिटेल ऑर्डर वाचल्याच्या नंतर खरं तर शेजारी या सगळ्या संदर्भातील गोष्ट लक्षात येतील।
निश्चितच प्रमोद, आपण जर बघितलं तर या आधीच अजित पवार यांनी स्वतः सांगितलेलं होतं, स्वतः पक्षावरती दावा केलेला होता आणि आगामी निवडणुका देखील आम्ही राष्ट्रवादी या नावानंच लढवणार असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलेलं होतं. तसे बॅनर देखील झळकले असल्याचं आपण पाहिलेलं होतं. त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोग हा निकाल अजित पवार यांच्या बाजूनेच देणार हे आधीपासूनच स्पष्ट होतं का, असं कुठे दिसतंय का? असं म्हणता येणार नाही शेजल, कारण ही खरं तर निवडणूक आयोगाची प्रोसेस आहे. राजकीय पक्षांकडून कशाही पद्धतीचे आरोप केले गेले तरी आपल्याला तशा थेटमध्ये तसं म्हणणं खरं तर जिकिरीचं ठरू शकतं. कारण अशा पद्धतीचे आरोप हे दोन्ही राजकीय पक्षांकडून केले जातात. म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला गेला होता तेव्हा देखील उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून कशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या आपल्याला माहिती आहे. म्हणजे संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांच्या पक्षाचे जे इतर आमदार आणि पदाधिकारी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया देखील अशाच होत्या की निवडणूक आयोगाने एक प्रकारे निर्णय दिलेला आहे किंवा एका बाजूने निर्णय दिलेला आहे. आणि म्हणून ते खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली होती. ती लढाई देखील सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या काही दिवसांपासून सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते. दुसरीकडे जर आपण बघितलं तर अजित पवार यांनी देखील पहिल्यापासूनच सांगितलेलं होतं की मी अजित पवार यांच्या गटाकडून सांगितलेलं होतं की आम्ही पूर्ण प्रोसेस केलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस मला म्हणजे अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं 30 तारखेला 30 जूनला, ती देखील निवड जी आहे ती योग्य पद्धतीने आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह आमच्याच बाजूने हे अजित पवारांकडून वारंवार सांगितलं जात होतं. मात्र आपण जर बघितलं तर तो फक्त राजकीय त्यांची प्रतिक्रिया होती असं आपल्याला म्हणता येणार नाही निवडणूक आयोगाकडे. अर्थात आता हे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होऊन जातील दोन्ही पक्षांकडून म्हणा किंवा शरद पवार यांच्या गटाकडून किंवा प्रमोद, अगदी काही वेळासाठी थांबवते. आपल्यासोबत सुनील तटकरे हे जोडले गेलेले आहेत. सुनील जी, आपण जर बघितलं तर अजित पवार गटाकडे पक्ष देखील आलेला आहे, चिन्ह देखील आलेला आहे. या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया काय?